नमस्कार. कुंभ राशीच्या सर्व प्रिय व्यक्तींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या ब्लेसिंग मराठी या चॅनलवर. आजचा हा व्हिडिओ साधा नाही, कारण 21 ऑगस्ट नंतर कुंभ राशीच्या आयुष्यामध्ये काही असे संकेत तयार होताना दिसत आहेत, ज्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलं तर नंतर मनात एकच विचार येईल, हा संकेत मला आधीच मिळाला होता, पण त्याकडे लक्ष दिलं नाही. म्हणून आजचा हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण सुरुवातीला आपण ज्या संकेताबद्दल बोलणार आहोत त्यानंतर एक अशी गोष्ट समोर येऊ शकते जिची तुम्ही बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहात. एखादा फोन, एखादा मेसेज, एखादी बातमी, एखाद्या कामाचा निर्णय किंवा एखाद्या व्यक्तीकडून येणारा स्पष्ट प्रतिसाद यापैकी काहीतरी तुमच्या मनावरचं मोठं ओझं हलकं करू शकतं. पण थांबा, कथा इथेच संपत नाही, कारण 21 ऑगस्ट नंतर तुमच्या आयुष्यातील एका व्यक्तीचं खरं रूप हळूहळू समोर येण्याचा संकेत आहे. जी व्यक्ती आत्तापर्यंत तुमच्यासमोर एक चेहरा दाखवत होती, तिच्या वागण्यातला दुसरा चेहरा तुम्हाला जाणवू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यावेळी तुम्ही भावनेच्या भरात निर्णय घेणार नाहीत, तर शांतपणे सगळं पाहणार आहात. हीच तुमची सर्वात मोठी ताकद ठरणार आहे. कुंभ राशीच्या लोकांनो, तुमच्यापैकी अनेकांच्या मागच्या काही काळात एखाद्या गोष्टीपासून मनापासून प्रयत्न केले असतील. एखाद्या नोकरीच्या संधी वाट पाहत असाल, पैशांच्या अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असाल, एखाद्या नात्याबद्दल उत्तर हवं असेल, एखादं रखडलेलं काम पूर्ण होण्याची अपेक्षा असेल किंवा एखाद्या व्यक्तीने दिलेला शब्द पूर्ण करावा अशी इच्छा असेल आणि आतून तुम्हाला एकच प्रश्न पडत असेल, माझ्यासाठी बदल कधी सुरू होणार आहेत. तर कुंभ राशीच्या लोकांनो, 21 ऑगस्ट नंतरचा काळ तुम्हाला एक महत्त्वाचा संदेश देऊ शकतो. सगळं लगेच बदलणार नाही, पण बदलाची पहिली दार उघडताना दिसू शकतात. आणि इथेच पहिला मोठा संकेत आहे. तुमच्या आयुष्यात अचानक एखादी जुनी गोष्ट पुन्हा समोर येऊ शकते. जुना फोन नंबर, जुना संपर्क, जुना विषय, पूर्वी केलेला अर्ज, रखडलेले पेमेंट, थांबलेले काम किंवा एखादी व्यक्ती अचानक संपर्क करू शकते. तुम्हाला सुरुवातीला वाटेल हे पुन्हा का आलं, पण कधीकधी आयुष्य आपल्याला बंद झालेला अध्याय पुन्हा उघडण्यासाठी नाही, तर त्याचा शेवट स्पष्ट करण्यासाठी परत आणतं. म्हणून 21 ऑगस्ट नंतर अचानक एखाद्या जुन्या व्यक्तीचा मेसेज आला तर लगेच रागाने उत्तर देऊ नका आणि लगेच भावनेने विश्वासही ठेवू नका. आधी परिस्थिती समजून घ्या, कारण तुमच्यासाठी पुढचा टप्पा हा भावनांपेक्षा बुद्धीचा असणार आहे. आता दुसरा संकेत, आणि हा संकेत पैशाशी जोडलेला असू शकतो. कुंभ राशीच्या काही व्यक्तींना अचानक आर्थिक संधी मिळण्याची शक्यता आहे. ही संधी नोकरीतून, व्यवसायातून, अतिरिक्त कामातून, कमिशनमधून, जुन्या देणीमधून, अडकलेल्या पैशातून किंवा एखाद्या नव्या कल्पनेतून मिळू शकते. याला आपण जॅकपॉट सारखी संधी म्हणू शकतो. पण याचा अर्थ अचानक लॉटरी लागणारच असा नाही. उलट तुमच्यासमोर अशी संधी घेऊन येऊ शकते जिची किंमत तुम्हाला सुरुवातीला कमी वाटेल, पण योग्य निर्णय घेतला तर तो पुढे मोठा आर्थिक फायदा देऊ शकतो. म्हणून पैशांबाबत एक नियम लक्षात ठेवा. जलद पैसा आणि योग्य पैसा यामध्ये फरक असतो. कोणीतरी अवास्तव नफा देण्याचं आश्वासन देत असेल, कागदपत्र न पाहता पैसे मागत असेल किंवा घाई करण्यासाठी दबाव आणत असेल तर सावध राहा. कुंभ राशीसाठी 21 ऑगस्ट नंतर पैसा येण्याइतकंच पैसा टिकवणं जास्त महत्त्वाचं आहे. आता येतो सर्वात धक्कादायक भाग. तुमच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती असू शकते जिच्याबद्दल तुम्ही आत्तापर्यंत पूर्णपणे चुकीचा अंदाज लावला आहे. ही व्यक्ती शत्रू आहे असं आपण ठामपणे म्हणणार नाही, पण तिचं तुमच्याशी वागणं आणि तिच्या मनात असलेला विचार एकसारखा नसण्याची शक्यता आहे. काही लोक तुमचं कौतुक करतात, पण मनातून तुमची प्रगती त्यांना सहन होत नाही. काही लोक तुमच्या अडचणी ऐकतात, पण तुमची कमकुवत बाजू लक्षात ठेवतात. आणि काही लोक तुम्हाला सल्ला देतात, पण तो सल्ला खरंच तुमच्यासाठी फायद्यासाठी आहे का, की त्यांच्या फायद्यासाठी, हे तपासणं गरजेचं आहे. 21 ऑगस्ट नंतर तुम्हाला अशा व्यक्तीचा खरा स्वभाव एखाद्या छोट्या प्रसंगातून जाणवू शकतो. कदाचित तिच्या बोलण्यातून विरोधाभास तुम्हाला दिसेल, कदाचित एखाद्या तिसऱ्या व्यक्तीकडून एखादी माहिती मिळेल, कदाचित तुम्ही स्वतः एखादं संभाषण ऐकाल आणि त्या क्षणी तुमच्या मनात एकच वाक्य येऊ शकतं, म्हणजे इतके दिवस हे असंच होतं. पण कुंभ राशीच्या लोकांनो, इथेच तुमची परीक्षा आहे. सत्य समोर आलं म्हणून लगेच भांडण करण्याची गरज नाही. प्रत्येक सत्याला उत्तर देणं आवश्यक नसतं. काही सत्य फक्त समजून घ्यायचे असतात आणि त्यानंतर आपला मार्ग बदलायचा असतो. आता प्रेम आणि नात्यांबद्दल बोलूयात. कुंभ राशीच्या अविवाहित व्यक्तींना एखाद्या व्यक्तीकडून अचानक संपर्क येऊ शकतो. एखादी व्यक्ती तुमच्याबद्दल आधीपासूनच विचार करत असेल पण व्यक्त होत नसेल,
तर तिच्याकडून संकेत मिळू शकतो. सोशल मीडियावर प्रतिक्रिया, अचानक मेसेज, जुन्या संभाषणाचा संदर्भ किंवा एखाद्या सामायिक व्यक्तींमार्फत तुमच्याबद्दल चौकशी, अशा छोट्या गोष्टी घडू शकतात. पण पुन्हा एकदा सांगते, फक्त एका संकेतावर पूर्ण भविष्य ठरवू नका. समोरची व्यक्ती सातत्याने काय करते हे महत्त्वाचं आहे, कारण शब्द सुंदर असू शकतात, पण खरी ओळख कृतीतून होते. विवाहित किंवा नात्यात असलेल्या कुंभ राशीच्या व्यक्तींमध्येही एखाद्या जुन्या गैरसमजावर चर्चा होऊ शकते. काही काळापासून मनात दडवून ठेवलेली गोष्ट बोलून दाखवली जाऊ शकते. सुरुवातीला वातावरण तणावाचं वाटेल, पण जर दोघांनीही शांतपणे संवाद साधला तर एक मोठा गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. घरामध्येही एखाद्या व्यक्तीच्या निर्णयामुळे चर्चा होऊ शकते. म्हणून 21 ऑगस्टनंतर घरात आवाज वाढवण्यापेक्षा संवाद वाढवा, कारण तुमच्या शब्दांची ताकद या काळात खूप महत्त्वाची आहे. आता करिअरकडे वळूयात. नोकरी शोधणाऱ्या कुंभ राशीच्या व्यक्तींना एखादी माहिती मिळू शकते जी आधीपेक्षा वेगळा मार्ग दाखवेल. कदाचित तुम्ही ज्या क्षेत्रासाठी प्रयत्न करत होतात तिथे लगेच यश मिळणार नाही, पण त्याच्याशी संबंधित दुसरी संधी तुम्हाला मिळू शकते. काहींना इंटरव्ह्यू कॉल, ईमेल किंवा कागदपत्रांशी संबंधित अपडेट मिळू शकते. नोकरी असलेल्या लोकांना एखादं नवीन काम, जबाबदारी किंवा वरिष्ठांकडून अपेक्षा वाढल्याचं जाणवू शकतं. सुरुवातीला हे ओझं वाटेल, पण योग्य पद्धतीने काम केल्यास तुमची क्षमता लोकांच्या लक्षात येऊ शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांनी मात्र भागीदारी आणि पैशांच्या व्यवहारात विशेष काळजी घ्यावी. तोंडी आश्वासनावर मोठा निर्णय घेऊ नका. कागदपत्र वाचा, व्यवहारांची नोंद ठेवा आणि आपला माणूस आहे म्हणून आर्थिक बाबतीत नियम मोडू नका, कारण खरी अडचण परक्या व्यक्तीकडूनच येते असं नाही. कधीकधी जवळची व्यक्तीही चुकीचा निर्णय घेऊ शकते. आता तुम्ही ज्याची वाट पाहत आहात त्या बातमीबद्दल बोलूयात. हा भाग विशेष लक्षात ठेवा. गेल्या काही दिवसांपासून किंवा आठवड्यांपासून एखाद्या उत्तराची वाट पाहत असाल तर 21 ऑगस्टनंतर त्या विषयात हालचाल होण्याची शक्यता आहे. ही बातमी नोकरी, पैसा, कागदपत्र, प्रवास, शिक्षण, घर, व्यवसाय किंवा नातेसंबंध यांपैकी कोणत्याही विषयाशी संबंधित असू शकते. आणि कदाचित ही बातमी आली की तुम्ही लगेच आनंद व्यक्त करणार नाही, कारण ती तुमच्या अपेक्षेपेक्षा वेगळी असू शकते. पण तिचा पुढचा मार्ग लपलेला असू शकतो. म्हणून पहिलं उत्तर म्हणजे शेवटचा निर्णय असतोच असं समजू नका. कधीकधी नाही हा शब्दही आपल्याला योग्य होच्या दिशेने घेऊन जातो. आता एक अत्यंत महत्त्वाचा संकेत, तुमच्या स्वप्नांकडे लक्ष द्या. काही कुंभ राशीच्या व्यक्तींना या काळात वारंवार एकच प्रकारचं स्वप्न पडू शकतं. जुन्या आठवणी अचानक जाग्या होऊ शकतात किंवा सकाळी उठल्यावर एखादा विचार सतत मनात फिरत राहू शकतो. याला लगेच भविष्यवाणी समजू नका, पण स्वतःच्या मनात काय चाललं आहे हे समजून घेण्यासाठी तो संकेत म्हणून वापरा. तुमचं अंतर्मन एखाद्या निर्णयांबद्दल तुम्हाला सावध करत असेल तर निर्णय घेण्यापूर्वी थोडा वेळ थांबा. कुंभ राशीच्या लोकांनो, तुम्ही अनेकदा इतरांना समजून घेण्यात इतका वेळ घालवता की स्वतःच्या मनाचा आवाज ऐकायला विसरता. 21 ऑगस्टनंतर ही बदलण्याची वेळ आहे. प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न बंद करा. ज्यांनी तुमची किंमत आहे त्यांना तुमच्या प्रत्येक कृतीचं स्पष्टीकरण द्यावं लागणार नाही, आणि ज्यांना तुमची किंमत नाही त्यांना 1000 स्पष्टीकरणं दिली तरी त्यांचा दृष्टिकोन बदलणार नाही. म्हणून तुमची ऊर्जा वाचवा. आता आर्थिक बाबतीत आणखीन एक संकेत आहे. काहींच्या हातात एकाच वेळी 2 पर्याय येऊ शकतात. एक पर्याय सुरक्षित पण हळूहळू फायदा देणारा, आणि दुसरा आकर्षक पण जोखमीचा असू शकतो. तुम्हाला दुसरा पर्याय जॅकपॉट वाटू शकतो, पण लक्षात ठेवा, खरा जॅकपॉट म्हणजे मोठी रक्कम मिळणं नव्हे, तर योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन भविष्यातील नुकसान टाळणं देखील मोठं भाग्य आहे. म्हणून कोणत्याही गुंतवणुकीपूर्वी योग्य माहिती घ्या आणि आवश्यक असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आता घर आणि कुटुंबाबद्दल थोडंसं बोलूयात. घरामध्ये एखाद्या जुन्या विषयावर पुन्हा चर्चा होऊ शकते. काही कुंभ राशीच्या व्यक्तींना घर बदलणे, दुरुस्ती, वस्तू खरेदी, कागदपत्र किंवा जागेशी संबंधित निर्णय घ्यावा लागू शकतो. घरातील एखाद्या मोठ्या व्यक्तीचा सल्ला या काळात उपयोगी ठरू शकतो. मात्र प्रत्येक निर्णय भावनेवर न घेता व्यावहारिक पद्धतीने घ्या. आता येतो एक छोटासा पण महत्त्वाचा संकेत. 21 ऑगस्टनंतर एखादी वस्तू अचानक सापडणे, हरवलेली गोष्ट मिळणे, जुन्या कागदपत्राचा शोध लागणे किंवा एखादी विसरलेली माहिती पुन्हा हातात येणे, असं काही घडू शकतं. ही छोटी घटना वाटेल, पण त्यातून मोठं काम पुढे सरकू शकतं. म्हणून घरातील कागदपत्र, महत्त्वाचे नंबर, पासवर्ड किंवा आर्थिक नोंदी व्यवस्थित ठेवा. आता शत्रू किंवा विरोधकांबद्दल बोलूयात.
तुमच्या प्रगतीकडे पाहून काही लोक अस्वस्थ होऊ शकतात, पण त्यांच्याशी लढण्यापेक्षा स्वतःची प्रगती इतकी मजबूत करा की त्यांच्या बोलण्याला किंमत उरू नये. तुमच्या योजना प्रत्येकाला सांगण्याची गरज नाही. विशेषतः एखादं काम पूर्ण होण्याआधी त्याची मोठी घोषणा करू नका. काम आधी आणि घोषणा नंतर हा नियम 21 ऑगस्टनंतर तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. आणि हो, सोशल मीडियावरील प्रत्येक वैयक्तिक निर्णय जाहीर करू नका, कारण काही गोष्टी पूर्ण होईपर्यंत शांत ठेवणं ही कमजोरी नसते, तर ती एक शहाणपणाची खूण असते. आता आरोग्याबद्दल एक सामान्य सूचना. कामाचा ताण, झोपेची कमतरता आणि सतत विचार करण्याची सवय यामुळे थकवा जाणवू शकतो. त्यामुळे वेळेवर झोप, पुरेसं पाणी, संतुलित आहार आणि नियमित हालचाल याकडे लक्ष द्या. कोणतेही आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. आता या संपूर्ण भविष्यवाणीतील सर्वात महत्त्वाचा भाग, तुमच्यासाठी येणारा मोठा संकेत कोणता? कुंभ राशीच्या लोकांना तो संकेत कदाचित एखाद्या व्यक्तीच्या शब्दांमध्ये नसेल, तो तिच्या कृतीमध्ये असेल. एखादी व्यक्ती अचानक तुमच्यासाठी काही करेल, एखादं काम पुढे नेईल, एखादं सत्य सांगेल किंवा उलट एखाद्या क्षणी तिचं वागणं बदलून तुम्हाला तिची खरी भूमिका समजेल. त्यामुळे 21 ऑगस्टनंतर लोकांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या कृतीकडे पहा. आणि दुसरा संकेत पैशांशी संबंधित असेल. जिथे तुम्हाला आधी अडथळा दिसत होता तिथे अचानक पर्याय दिसू शकतो. आणि तिसरा संकेत म्हणजे ज्याची तुम्ही वाट पाहत होतात त्या बातमीची हालचाल. आणि चौथा संकेत म्हणजे तुमच्या मनात एक निर्णय स्पष्ट होणे की हे मला करायचे आहे किंवा हे मला आता सोडायचं आहे. यापैकी एक उत्तर तुमच्या मनात ठाम होऊ शकतं. कुंभ राशीच्या लोकांनो, कधीकधी आयुष्यात मोठा बदल मोठ्या आवाजात येत नाही. तो एका छोट्या फोनपासून सुरू होतो, एका छोट्या भेटीतून सुरू होतो, एका मेसेजमधून सुरू होतो किंवा एखाद्या कागदावरच्या एका सहीपासून सुरू होतो किंवा एका व्यक्तीपासून दूर जाण्याच्या निर्णयातून सुरू होतो. म्हणून 21 ऑगस्टनंतर छोट्या घटनांकडे दुर्लक्ष करू नका, पण त्याचवेळी प्रत्येक छोट्या घटनेला दैवी संकेत समजून अंधविश्वासाने निर्णयही घेऊ नका. श्रद्धा ठेवा पण विवेकही ठेवा. आता चला तुमच्यासाठी काही सोपे आध्यात्मिक उपाय पाहूयात. हे उपाय श्रद्धेने करा. यांना हमखास आर्थिक किंवा वैयक्तिक परिणामाची हमी समजू नका. आता पहिला उपाय आहे शनिवारी. शनिवारच्या दिवशी शक्य असल्यास गरजू व्यक्तीला आपल्या क्षमतेनुसार अन्नदान करा. दुसरा उपाय, दररोज सकाळी किंवा संध्याकाळी काही मिनिटे शांत बसून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. तिसरा उपाय, घरातील अनावश्यक वस्तू आणि कचरा साचू देऊ नका. स्वच्छ व्यवस्थित वातावरण मनालाही शांतता देतं. चौथा उपाय, एखाद्या गरजू व्यक्तीला काळे तीळ, उडीद डाळ किंवा आपल्या क्षमतेनुसार उपयोगी वस्तू दान करा. आणि पाचवा उपाय आहे, आई वडील किंवा घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घेऊन महत्त्वाच्या कामाला सुरुवात करा. आणि सर्वात मोठा उपाय, कोणाचंही वाईट चिंतू नका, पण स्वतःच्या सीमाही विसरू नका. आता कुंभ राशीच्या लोकांनो, जर तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ ऐकला असेल तर समजा आजचा हा संदेश तुमच्यासाठी एक आठवण आहे. तुमच्या आयुष्यात जे काही घडत आहे त्यात प्रत्येक गोष्टीचं उत्तर आजच मिळेल असं नाही, पण 21 ऑगस्टनंतर काही प्रश्नांना दिशा मिळू शकते. ज्याची तुम्ही वाट पाहत आहात त्या बातमीची चाहूल लागू शकते. एखाद्या व्यक्तीचं खरं रूप दिसू शकतं. आर्थिक संधी समोर येऊ शकते आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला स्वतःची किंमत पुन्हा जाणवू शकते. त्यामुळे घाबरू नका, घाई करू नका, कोणाच्याही दबावाखाली निर्णय घेऊ नका. आणि तुमच्यासमोर एखादी मोठी संधी आली तर तिचं आकर्षण पाहण्याआधी तिची सत्यता तपासा. कारण कुंभ राशीचा खरा विजय हा नशिबाने मिळालेल्या एका मोठ्या पैशात नाही, तर योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याच्या तुमच्या बुद्धीत आहे. जर आजचा हा संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल, भिडला असेल, तर कमेंटमध्ये मनापासून ओम नमः शिवाय लिहा. तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल व्हावा, तुमच्या घरात सुख शांती नांदावी, तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळावं आणि तुमच्या मनातील योग्य इच्छा पूर्ण होण्यासाठी ईश्वर तुम्हाला शक्ती देवो, हीच प्रार्थना. पुन्हा भेटूयात एका नवीन आणि वेगळ्या राशी भविष्यासह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सकारात्मक राहा, विवेकाने निर्णय घ्या आणि लक्षात ठेवा, कधीकधी आपण ज्या दारावर उत्तराची वाट पाहत असतो त्याचवेळी आपल्यामागे दुसरं दार शांतपणे उघडलेलं असतं. कदाचित 21 ऑगस्टनंतर तुम्हाला तेच दुसरं दार दिसायला सुरुवात होईल. हर हर महादेव. जय श्री स्वामी समर्थ. आणि ब्लेसिंग मराठीच्या परिवाराकडून कुंभ राशीच्या प्रत्येक व्यक्तीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. तर मित्रांनो, आपण डिस्क्रिप्शनमध्ये अंगठी आणि लॉकेट सुचवले आहेत. त्याचे खूप प्रभावी रिझल्ट देखील आहेत. खूप राशीच्या जातकांनी याचा उपयोग केला आहे आणि त्यांना याचा फरक देखील पडला आहे.
तरी आपण एकदा वापरून पहा, कारण यामुळे शनिदेव महाराज तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील. आणि जर तुम्ही सुद्धा या राशीचं असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव नक्की लिहा आणि ही सकारात्मक ऊर्जा इतर राशींच्या लोकांपर्यंत पोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, कारण येणारा व्हिडिओ तुमच्या आयुष्यात आणखीन एक मोठा बदल घेऊन येणार आहे. देव तुमचं भलं करो. धन्यवाद.